हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये। आत्ता आपला थंडीचा सीझन चालू होतो आहे, तर या सीझनमध्ये सगळ्याच भाज्या ज्या आहेत ते भरपूर प्रमाणात अवेलेबल असतात। त्यामुळं आपण या सीझनमध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या रेसिपीज ज्या आहेत त्या एन्जॉय करणार आहोत। आज आपण पाहणार आहोत कोथिंबीर वडी। तर या सीझनमध्ये कोथिंबीर जी आहे ती भरपूर प्रमाणात अवेलेबल असते आणि जर पावसाळ्याचा सीझन बघायला गेला तर त्यावेळी काय असते, कोथिंबीर खूप भिजलेली असते। उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर जी असते ती खूप महाग असते। तर या सीझनमध्ये काय आहे, कोथिंबीर जी आहे ती व्यवस्थित अवेलेबल असते, स्वस्त देखील असते। तर आपण आता आज पाहणार आहोत कोथिंबीर वडीची रेसिपी। तर अशी बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ अशी ही कोथिंबीर वडी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते आधी पाहून घेऊयात। कोथिंबीर वडी बनवण्यासाठी लागणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे काय आहे, कोथिंबीर। तर कोथिंबीर जी आहे ती आपल्याला काय करायची आहे, छान हिरवीगार पालेदार अशी कोथिंबीर घ्यायची आहे। कोथिंबीर घेताना आपल्याला काय करायचे आहे, मी ती फक्त अशी कट करून वगैरे घेतलेली नाही आहे, तर मी काय केलेलं आहे ती निवडून घेतलेली आहे। आणि ती कोथिंबीर निवडताना आपल्याला जास्त प्रमाणात देठं वापरायची नाही आहेत। तर आपल्याला काय करायचं आहे, कोथिंबीरीची पानं जास्त वापरायची आहेत। देठ जर वापरले तर ते आपल्याला खाताना काय येतील, मध्ये मध्ये येतील। म्हणून आपल्याला काय करायचं आहे, कोथिंबीरची पानं यूज करायची आहेत। सगळ्यात आधी कोथिंबीर जी आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि एका कॉटनच्या कपड्यावर थोडीशी पसरून घ्यायची। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कोथिंबीर जी आहे ती बारीक कट करून घ्यायची आहे। आता सगळ्यात पहिल्यांदा आपण कोथिंबीर घेतली होती। कोथिंबीरच्या काय घेतल्या होत्या, मी 2 जुड्या घेतल्या होत्या। त्यानंतर आपल्याला तळण्यासाठी तेल लागणार आहे। परत आपण घेतलं इथं तांदळाचं पीठ। थोडंसं आपल्याला काय करायचं आहे, 3 ते 4 टेबलस्पून तांदळाचं पीठ वापरायचं आहे, ज्यामुळं कोथिंबीर वडी जी आहे ती काय होणार आहे, आपली खुसखुशीत होणार आहे। त्यानंतर आपण घेतलं आहे हरभरा डाळीचं पीठ। परत आपल्याला लागणार आहे लाल मिरची पावडर, आलं, लसूण, मिरची, हिरवी मिरची घेतलेली आहे। ती मी जास्त तिखट असणारी मिरची नाही आहे, कमी तिखट असणारी आहे। एक 2 ते 3 मिरच्या जर घेतल्या तरी बास आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे पाव टीस्पून होईल इतका हिंग, एक अर्धा टीस्पून होईल एवढी हळद। त्या आपल्याला सजावटीसाठी लागणार आहे तीळ, 1 टेबलस्पून होतील इतके जिरे आणि चवीनुसार मीठ। तर हे होतं आपलं कोथिंबीर वडीसाठी लागणारं साहित्य। आता आपण कृतीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। तर त्या भांड्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हिरवी मिरची, आलं आणि लसूण हे जे आहे ते सगळं चांगलं व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे। हिरवी मिरची, आलं आणि लसूण हे आपलं बारीक करून झालेलं आहे। त्यानंतर आपण काय करणार आहे, त्यामध्ये 1 टेबलस्पून होतील इतके जिरे घालणार आहे आणि ते पण आपण या वाटणाबरोबर काय करतोय, बारीक करून घेतोय। आता मी एका परातीमध्ये काय केलेलं आहे, कोथिंबीर जी आहे बारीक चिरलेली ती एका परातीमध्ये घेतलेली आहे। या कोथिंबीरीमध्ये आपण आत्ता बारीक केलेलं हिरवी मिरची, आलं, लसूण आणि जिरे जे आहे ते सगळं पेस्ट आपण ॲड करून घेणार आहे। त्यानंतर आपल्याला अर्धा टीस्पून होईल इतकी हळद ॲड करायची आहे। हळद घालून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाव टीस्पून होईल इतका हिंग घालायचा आहे। हिंग जो होता तो माझ्याकडचा स्ट्रॉंग हिंग होता, त्यामुळे मी काय घेतलेला आहे, एक पाव टीस्पून होईल इतकाच हिंग वापरलेला आहे। त्यानंतर मी काय घेतलेली आहे, काश्मीरी रेड चिली पावडर घेतलेली आहे। तर ही जी आहे ती पावडर खूप काही तिखट नाही आहे, तर ती आपल्याला ॲड करायची आहे। जवळजवळ 1 टेबलस्पून होईल या अंदाजाने मी काय केलेलं आहे, त्यामध्ये रेड चिली पावडर आहे ती ॲड करून घेतलेली आहे। आता हे सगळे जिन्नस आहेत ते आपण कोथिंबीरीमध्ये काय करणार आहे, चांगले मिक्स करून घेणार आहे। पीठ घालण्याआधी आपल्याला काय करायचं आहे, हे सगळे जिन्नस त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे। पीठ घातल्यानंतर आपण मिक्स करायला गेलो तर ते सगळीकडे एकसारखे लागणार नाहीत, म्हणून मी काय केलं आहे, सुरुवातीलाच ते सगळे चांगले एकत्र करून घेतलेले आहेत। सगळे जिन्नस कोथिंबीरमध्ये चांगले मिक्स करून झालेले आहेत। आता आपण त्याच्यामध्ये काय करणार आहे, एक 3 ते 4 टेबलस्पून होईल इतकं तांदळाचं पीठ ॲड करणार आहे। तांदळाचं पीठ वापरताना आपल्याला फक्त 3 ते 4 टेबलस्पून इतकंच वापरायचं आहे। या पिठाला काय असतो, खूप चिकटपणा असतो आणि जर ते तुम्ही जास्त प्रमाणात वापरलं तर काय होईल, कोथिंबीर वडी जी आहे ती कुरकुरीत होण्याऐवजी काय होईल, ती कटकटीत होईल। म्हणून आपल्याला काय करायचं आहे, फक्त 3 ते 4 टेबलस्पूनच तांदळाचं पीठ वापरायचं आहे आणि ते पण आपण काय करतोय, त्या सगळ्या कोथिंबीरमध्ये चांगलं मिक्स करून घेतोय।
सगळे जिन्नस ॲड करताना मी पाणी वगैरे काही वापरलं नव्हतं. तांदळाचं पीठ घातल्यानंतर मला ते काय वाटतं आहे, थोडंसं कोरडं वाटायला लागलं आहे. म्हणून मी काय करते आहे, थोडंसं पाणी त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. पाणी मिक्स करताना पण आपल्याला खूप सारं यूज करायचं नाही आहे. आत्ता मी पाणी वापरलं आहे ते फक्त काय आहे, 1-2 टेबलस्पून होईल इतकं पाणी त्याच्यामध्ये वापरून घेतलेलं आहे. तर त्यानंतर पाणी वापरल्यानंतर ते काय होईल, हळूहळू पीठ जे आहे ते आपलं सैलसर होईल. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, भरपूर प्रमाणात पाणी वापरायचं नाही आहे. तांदळाचं पीठ चांगलं मिक्स करून झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हरभरा डाळीचं पीठ जे आहे ते वापरायचं आहे. हरभरा डाळीचं पीठ ॲड करताना पण आपण काय करतो आहे, थोड्या थोड्या प्रमाणात काय करायचं, पीठ ॲड करायचं. पुन्हा सगळे जिन्नस आहेत ते मिक्स करून घ्यायचे आणि सगळं चांगलं पीठ जे आहे ते एकत्र मळून घ्यायचं आहे. कोथिंबीर जी आहे ती आपण चांगली धुवून घेतली होती. त्यामध्ये थोडाफार पाण्याचा अंश राहिलेला असतो. त्यामुळं आपण जसं जसं पीठ घालत जाऊ, मळत जाऊ, तसं तसं ते काय व्हायला लागतं, पातळ व्हायला लागतं. आता पीठ मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला फायनली काय करायचं आहे, चवीनुसार मीठ जे आहे ते त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि पूर्ण चांगलं मळून घ्यायचं आहे. आता मला पीठ मळताना काय वाटतं आहे, अजूनही जी वडी आहे ती बाइंडिंगसाठी काय झालेली नाही आहे, तयार होत नाही आहे. त्यामुळे मी काय करते, थोडं थोडं करून त्याच्यामध्ये पीठ घालून घेते. आता ही वडी जी आहे ती आपली काय आहे, कोथिंबीर वडी आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय असायला पाहिजे, कोथिंबीर जी आहे ती जास्त प्रमाणात असायला हवी. आपण जर त्याच्यामध्ये पीठ जर जास्त प्रमाणात वापरलं तर आपल्याला खाताना काय होईल, कोथिंबीर लागण्याऐवजी काय होईल, सगळं पीठ लागेल. त्यामुळे आपल्याला काय करायचं, हळूहळू करून जितकं लागेल तितकंच, फक्त बाइंडिंगसाठी तयार होईपर्यंतच आपल्याला पीठ ॲड करायचं आहे. खूप सारं पीठ ॲड करायचं नाही आहे. आता मी पीठ जे आहे ते चांगलं व्यवस्थित मळून घेते आणि त्याचा एक आपण काय करूया, गोळा तयार करून घेऊयात. आता हा गोळा जो आहे तो आपल्याला काय वाटेल, थोडासा चिकट आहे असे वाटेल. पण याच पद्धतीनं काय व्हायला पाहिजे, तो गोळा जो आहे तो तयार व्हायला पाहिजे. खूप आपल्याला काय करायचं आहे, चपातीच्या कणकेसारखा तो गोळा तयार होणार नाही आहे. आता हा आपला जो आहे तो सगळं मिक्स केलेला गोळा तयार झालेला आहे. आता आपल्याला याचे रोल तयार करून ते जे आहेत ते उकडून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, एका पातेल्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी जे आहे ते आपल्याला काय गरम करायला ठेवायचं आहे. आता मी एक चाळण घेतलेली आहे आणि त्या चाळणीला काय करते आहे, थोडंसं तेल लावून घेते. तर सगळ्या बाजूला चाळणीला काय करायचं, तेल लावून घ्यायचं, जेणेकरून आपली वडी जी आहे ती काय होणार नाही, चाळणीला चिटकून राहणार नाही. तेल लावून झाल्यानंतर चाळण जी आहे ती मी त्या पातेल्यावर ठेवून दिलेली आहे आणि बारीक गॅस जो आहे तो ऑन केलेला आहे. आता आपण जो गोळा मळून ठेवला होता त्यापासून आपल्याला काय करायचे, छोटे छोटे रोल जे आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत. आता हे पीठ जे आहे ते आपलं ऑलरेडी काय आहे, थोडंसं चिकटसर आहे. तर त्याचं रोल बनवता यावा यासाठी आपण काय करायचं, थोडंसं हाताला तेल लावायचं किंवा थोडंसं पाणी लावायचं आणि त्यापासून काय करायचे, व्यवस्थित घट्टसर असे रोल जे आहेत ते तयार करून घ्यायचे. हे रोल जे आहेत ते आपण खूप मोठे मोठे नाही बनवू शकणार, छोटे छोटेच रोल आपल्याला काय करायचे आहेत, तयार करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपला पहिला रोल जो आहे तो तयार झालेला आहे. त्यानंतर मी काय करणार आहे, थोडेसे तीळ जे आहेत ते ताटात पसरून घेणार आहे आणि त्या तिळामध्ये काय करणार आहे, हा रोल जो आहे तो आपल्याला घोळवून घ्यायचा आहे. तीळ जे आहेत ते या रोलमध्ये काय व्हायला पाहिजेत, चांगले प्रेस व्हायला पाहिजेत आणि वरून त्याला व्यवस्थित कवर व्हायला पाहिजे. तर अशा प्रकारे काय आहे, तीळ लावल्यानंतरचा आपला पहिला जो रोल आहे तो तयार झालेला आहे आणि तो आपण काय करणार आहे, चाळणीमध्ये ठेवणार आहे उकडण्यासाठी. अशाच प्रकारे पटपट आपण सगळे रोल जे आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत आणि आपण चाळणीमध्ये ठेवून ते चांगले उकडून घेणार आहोत. मी इथं तीळ जे आहेत ते वरून कवर केलेले आहेत. तुम्हाला जर आत पिठामध्ये जर आवडत असतील तर तसे मिक्स करून लावले तरीही चालतील. आता मी सगळे रोल तयार करून उकडण्यासाठी ठेवलेले आहेत. तर मी पहिल्यांदा काय केलं आहे, मीडियम फ्लेमवर उकडून घेणार आहे आणि त्यानंतर 5 मिनटानंतर फ्लेम जी आहे ती काय करायची, आपल्याला कमी करायची आहे. कोथिंबीर वडी उकडण्यासाठी आपल्याला जवळजवळ 15 ते 20 मिनटं लागणार आहेत. मी 15 मिनटानंतर काय केलेलं आहे, प्लेट आहे ती काढून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मी चेक करणार आहे की वडी जी आहे ती आपल्याला हाताला चिकट लागते आहे का. चिकट लागत असेल तर आपण आणखी थोड्या वेळासाठी काय करायचे आहे, झाकून ठेवायची आहे. आता मला थोडीशी वडी काय लागली होती, चिकट लागली होती. त्यामुळे मी काय केलेलं आहे, आणखी थोड्या वेळासाठी झाकून ठेवणार आहे आणि त्यानंतर परत 5 मिनटं गेली की आपल्याला काय करायचं आहे, चेक करायचं आहे. जोपर्यंत आपल्याला वडी चिकट लागायची बंद होत नाही तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, गॅस जो आहे तो ऑन ठेवायचा आहे. आता परत मी चेक केलेला आहे, चिकट लागते आहे का.
तर आता काय लागते बघा, आता आपल्याला चिकट लागत नाही आहे. तर मी काय करणार आहे, गॅस जो आहे तो ऑफ केलेला आहे आणि आता मी काय करणार आहे, वडी जी आहे ती काढून घेणार आहे आणि पूर्ण आपल्याला ती काय करून घ्यायची आहे, गार करून घ्यायची आहे. आता वडी जी आहे ती माझी पूर्ण गार झालेली आहे. पूर्ण गार झाल्यानंतर मी काय करणार आहे, ती आता कट करणार आहे. वडी आपल्याला पूर्ण गार झाल्याशिवाय अजिबात कट करता येणार नाही आहे, नाहीतर काय होतील, त्याचे तुकडे पडतील. वडी आपल्याला कट करताना खूप हलक्या हातानं, खूप जाड नाही किंवा खूप पातळ नाही, अशा साईजमध्ये काय करायची आहे, कट करून घ्यायची आहे. वडी कट करायला घेतलेली आहे. त्याचबरोबर मी काय केलेलं आहे, एका बाजूला तेल जे आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे. तेल जे आहे ते आपल्याला चांगलं व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मीडियम फ्लेमवर वडी जी आहे ती व्यवस्थित तळून घ्यायची आहे. तर आता मी काय करते, सगळ्या वड्या ज्या आहेत ते पहिल्यांदा कट करून घेणार आहे. तर अशा प्रकारे काय झाले आहेत, सगळ्या वड्या ज्या आहेत त्या आपल्या कट करून तयार झालेल्या आहेत. आता आपण काय करूया, व्यवस्थित फ्राय करून घेऊया. तेल माझं जे आहे ते पहिल्यांदा मी चेक करणार आहे, व्यवस्थित गरम झालेलं आहे का नाही. एक मी छोटासा तुकडा टाकून बघितला आहे, तर आता माझं तेल जे आहे ते काय झालेलं आहे, व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित अशी वडी जी आहे ती तळून घेऊया. तेलात वडी सोडताना आपल्याला नाजूक हातानं सोडायची आहे आणि तेलामध्ये वडीची खूप गर्दी नाही करायची आहे. वड्या ज्या आहेत त्या आपल्याला काय करता यायला पाहिजेत, इझिली परतता आल्या पाहिजेत. तर आता आपण काय करूया, तेलामध्ये वडी सोडलेली आहे आणि ती आपण तळून घेऊया. तेलामध्ये वडी सोडल्यानंतर लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये झारा घालायचा नाही आहे. 1-2 मिनटं आपल्याला ती ॲज इट इज राहू द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ती परतायची आहे. वडी तळताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती काय ठेवायची आहे, मीडियम ठेवायची आहे आणि खूप नाजूक हातानं, हलक्या हातानं अशी काय करायची आहे, ती वडी जी आहे ती परतून घ्यायची आहे. आता मी काय करते, वडी जी आहे ती परतून घेते आहे आणि परत आपल्याला काय करायचं आहे, 2 ते 3 मिनटं दुसऱ्या बाजूनं पण ती व्यवस्थित तळली जावी म्हणून तेलामध्ये ठेवायची आहे. वडी आपल्याला काय हवी आहे, कुरकुरीत हवी आहे. त्यामुळं आपण वडी तळताना काय करणार आहे, थोडीशी लालसर रंगावर तळून घेणार आहे आणि इथं आपल्याला वडी जरी कुरकुरीत हवी असेल तरी आपण त्याच्यामध्ये काय केलेलं नाही आहे, सोडा वगैरे काहीही ॲड केलेलं नाही आहे. तर अशा प्रकारे माझी वडीची जी पहिली बॅच आहे ती तळून तयार झालेली आहे. त्याचप्रमाणे आपण काय करतो आहे, उरलेल्या सगळ्या वड्या ज्या आहेत त्या आपण तळून घेतो आहे. तुम्हाला जर तळलेली वडी नको असेल तर तुम्ही थोडीशी तेलावर परतून जरी घेतली तर तशीसुद्धा वडी जी आहे ती खायला चांगली लागेल. फक्त ती कुरकुरीत असणार नाही, तर ती थोडीशी काय असेल, मऊ असेल. मला इथं काय हवी होती, कुरकुरीत हवी होती, म्हणून मी काय केलेलं आहे, तळून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे मी काय करणार आहे, सगळ्या वड्या ज्या आहेत त्या आपल्या तळून घेणार आहे. तर सगळ्या वड्या ज्या आहेत त्या आपल्या आता तळून झालेल्या आहेत. अशी आपली खमंग, खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी कोथिंबीरची वडी तयार झालेली आहे. तर ही होती आपली आजची कोथिंबीर वडीची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.